विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन देऊन त्यांची मते घेतली, परंतु सत्तेत येताच याचा विसर सत्तेतील नेत्यांना पडला आहे। शेतमाल हमी भावाने खरेदी करू असेही आश्वासन दिले, परंतु या आश्वासनालाही तिलांजली देण्यात आली। नुकसान होऊन मदत नाही आणि शेतमालास भाव नाही, यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत चाललाय। खताच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे। आता यात भर ती काय तर आवश्यक असलेल्या खताचा तुटवडा भासवून त्या खतासोबत मागणी नसलेल्या इतर गोष्टी घेण्यास बाध्य करून शेतकऱ्यांची लूट राज्यातील सत्ताधारी मंडळी करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे। रासायनिक खताच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे। ज्या खताची शेतकऱ्यांना आवश्यकता असते अशी डीएपीचं खत, युरिया, 10-26-26 ही खतं मिळत नाही। 10-26-26 तर गेल्या 4 महिन्यापासून त्याची एक रॅक सुद्धा आली नाही। आणि त्याच्यावर अजून दुसरी गोष्ट म्हणजे की याचं लिंकेज करण्यात येतं। एखादा युरिया घ्यायचा आहे तर त्याच्याबरोबर तुम्ही नॅनो युरिया घ्या, नॅनो डीएपी घ्या, सल्फर घ्या। ज्या खताची शेतकऱ्यांना आवश्यकता नाही असे खतं जबरदस्तीने विकल्या जात आहे, त्याचं लिंकिंग केल्या जात आहे, याच्याकडे सरकारचं लक्ष नाही। त्याच्यामुळे सरकारने अशा पद्धतीनं शेतकऱ्यांची लूट करू नये। खताच्या किमती स्वस्त केल्या पाहिजे, लिंकेज कमी केलं पाहिजे, ज्याची आवश्यकता आहे तेच खतं विकले पाहिजे। पण ज्या खताची आवश्यकता नाही ती खतं जबरदस्तीने दिल्या जातात। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे। या बाबतीत सरकारने लक्ष घातलं पाहिजे।